अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वात प्रथम सुरू झालेल्या श्रावण महिन्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि मैत्रिणींनो, श्रावण महिन्यातील सेवा तर आपण चालू केलेल्याच असतील. या महिन्यात आपण सोमवारच्या सेवा करतो, त्याचप्रमाणे गुरुवारच्या सेवा देखील करतो. जसे आपण शिवशंकरांच्या उपासना करतो, शिवशंकरांची पारायण करतो, त्याचप्रमाणे या महिन्यात आपण गुरूंची सेवा देखील केली पाहिजे. या महिन्यात आपण आपल्या गुरूंना विसरून चालणार नाही. त्यामुळे आपण गुरुवारी गुरुदत्तांच्या कोणत्या सेवा करू शकतो, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कोणत्या सेवा करू शकतो, याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, माहिती पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर आता आपण पाहूया, आपण श्रावण महिन्यात दत्त महाराजांच्या कोणकोणत्या सेवा करू शकतो. श्रावण महिन्यात आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करू शकतो. संपूर्ण महिन्यात आपण जेवढे जास्तीत जास्त जमतील तेवढे गुरुचरित्र पारायण करू शकतो. आणि 7 दिवसाचं एक पारायण झालं की आपण 8व्या दिवशी गुरुचरित्र पारायणाची सांगता करू शकतो. श्रावण महिना हा पवित्र असल्याने आपण कोणत्याही सेवा या महिन्यात कोणत्याही दिवशी करू शकतो. अगदी आजपासूनच आपण या सेवांना सुरुवात करू शकतो. ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यात शिवलीलामृतचे पारायण करतो, त्याचप्रमाणे आपण श्रावण महिन्यात गुरुचरित्राचे देखील पारायण करू शकतो. तर मैत्रिणींनो, गुरुचरित्राचे पारायण करताना नियम व अटी नक्कीच पाळल्या पाहिजेत. ह्या नियम व अटी कोणत्या आहेत याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर डाउनलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे काही कारणास्तव शक्य नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता. हे पारायण करताना हे पारायण देखील तुम्ही 7 दिवस करू शकता. आणि या पारायणामध्ये 52 अध्याय आहेत. पूर्ण महिन्यात तुम्ही हे पारायण करू शकता. हे पारायण करताना देखील तुम्ही 11, 21, 51, 108 वेळा हे पारायण करू शकता. या पारायणाला देखील आपल्याला काही नियम आहेत, पण गुरुचरित्रा एवढे नियम या पारायणासाठी नाही आहेत. त्यामुळे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी नक्की संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. या पारायणाला महत्त्वाचा नियम पाळायचा म्हणजे आपण मांसाहार करायचा नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य पाळायचे आहे. आणि तुम्हाला जर शक्य असेल कांदा लसूण पाळणे तर तुम्ही ते नक्कीच पाळू शकता. ज्यांना कांदा लसूण पाळणे शक्य नसेल त्यांनी हा नियम नाही पाळला तरी चालेल, पण ब्रह्मचर्य आणि मांसाहार नक्कीच आपल्याला वर्ज्य केला पाहिजे. आता यानंतरची पुढील सेवा म्हणजे आपण दत्त महाराजांच्या गुरुचरित्रामधील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय देखील पठण करू शकतो. आपण हे अध्याय पठण करताना आपल्याला कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही तरी चालेल. श्रावण असल्यामुळे आपण मांसाहार तर वर्जच करत आहोत, त्यामुळे आपण ब्रह्मचर्याचे देखील पालनाचा नियम या अध्यायासाठी नाही. त्यामुळे हे अध्याय आपण पूर्ण श्रावण महिन्यात रोज आपण हे अध्याय पठण करू शकतो. श्रावण महिन्यात 14 आणि 18 अध्याय आपण रोज सकाळी आपल्या स्नानानंतर देवपूजेनंतर या अध्यायाचे नक्कीच पठण करावे. त्याचप्रमाणे आपण दत्त महाराजांची पुढील सेवा कोणती करू शकतो तर दत्तबावनी. आपण दररोज दत्तबावनी म्हटली पाहिजे. दत्तबावनीचे पठण देखील आपण रोजच्या रोज श्रावणात केले पाहिजे. यानंतर आपण घोर कष्टधारण स्तोत्राची देखील या महिन्यात सेवा करू शकतो. तर आपण रोज एकदा हे स्तोत्र म्हणू शकतो किंवा रोज 11 वेळा हे स्तोत्र म्हणू शकतो. आणि 11 दिवस या घोर कष्टधारण स्तोत्राची आपण सेवा करू शकतो. मैत्रिणींनो, सांगायची गोष्ट अशी की ज्या वेळेस आपण सेवांना प्रारंभ करतो त्यावेळेस आपण कोणत्याही सेवा करताना संकल्पयुक्तच कराव्या. संकल्पयुक्त सेवा केल्याने आपल्याला सेवेचे फळ, योग्य फळ मिळते आणि लवकरात लवकर फळ मिळते. त्यामुळे आपण कोणत्याही सेवा करताना संकल्प हा करावा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की संकल्प करताना मी अखंड सेवा करेन असं म्हणायचं नाही. मी माझ्या यथाशक्तीने सेवा करेन, महाराज तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या, माझी इच्छा पूर्ण करा, असं आपण संकल्प करायचा आहे. कारण का, आपल्या स्त्रियांना मासिक पिरियड, विटाळ, सुतक या काही गोष्टी सांगून येत नाहीत. त्यामुळे आपण सेवा करताना, संकल्प करताना मी अखंड सेवा करेन असं म्हणायचं नाही. कारण का, अखंड सेवा करणे म्हणजेच सेवेत खंड न पडणे. त्यामुळे स्त्रियांना हे शक्य होत नाही. स्त्रियांच्या मासिक पिरियडमुळे, अचानक आलेल्या सुतक यामुळे आपण या सेवा अखंड करू शकत नाही. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी अखंड सेवा करेन असं म्हणायचं नाही. देवा मी यथाशक्ती सेवा करेन असं आपण संकल्प करताना म्हणायचं आहे. आता आपण पाहूया की श्रावण महिन्यात आपण आपल्या स्वामी महाराजांच्या कोणकोणत्या सेवा करू शकतो आणि कशा प्रकारे करू शकतो. तर मैत्रिणींनो,
स्वामींच्या सेवा करताना कोणतेही वेळेचे बंधन नाही. ह्या सेवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. फक्त काही सेवा करत असताना आपण काही नियम व अटी पाळल्या पाहिजेत. तर यामध्ये तुम्ही स्वामीचरित्र पारायणाचे 11, 21, 108, 51 पारायण तुम्ही करू शकता. कोणतीही सेवा करण्यासाठी आपल्याला स्वामी सेवेसाठी कोणतेही बंधन नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार स्वामीचरित्र सारामृत पठण करू शकता आणि 11, 21, 51, 108 एवढी पारायण तुम्ही श्रावण महिन्यात करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपण चरित्र वाचत असताना म्हणजेच पारायण करत असताना रोज एक पारायण करू शकता किंवा मग तुम्ही नित्यसेवेमध्ये 3 अध्याय रोज वाचून 7 दिवस एक पारायण करू शकता किंवा मग तुम्ही रोज 7 अध्याय वाचून 3 दिवस हे पारायण करू शकता. याप्रमाणे तुम्ही स्वामीचरित्र पारायण करू शकता. स्वामीचरित्र पारायण जर तुम्हाला एका बैठकीत जमत नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे थोडे थोडे अध्याय वाचून एका दिवसात देखील हे पारायण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही रोज 11 माळी जप करू शकता. पूर्ण श्रावण महिनाभर रोज तुम्ही 11 माळी जप करू शकता. जर तुम्हाला 11 माळी जप देखील एका बैठकीत शक्य नसेल, लहान बाळ असेल किंवा घरात कोणी इतर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही 11 माळी जप करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तारक मंत्र देखील रोज 11 वेळा म्हणू शकता किंवा रोज एक वेळेस असा 11 दिवस म्हणून 11 दिवसाचा संकल्प करून तुम्ही 11 दिवस तारक मंत्र म्हणू शकता. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. यानंतरची सेवा म्हणजे आपल्याला जर 11 गुरुवार करायचे असतील तर या येणाऱ्या गुरुवारपासून तुम्ही 11 गुरुवारला सुरुवात करू शकता. 11 गुरुवार करताना देखील तुम्हाला इतर कोणत्याही नियम अटी पाळायची गरज नाही. तुम्हाला उपाशी राहायची देखील गरज नाही. तुमची जर इच्छा असेल उपवास करायची तर तुम्ही नक्कीच गुरुवारी उपवास करू शकता. उपवासासाठी तुम्ही खिचडी, फळे, दूध, वरीचे तांदूळ खाऊन तुम्ही गुरुवारी उपवास करू शकता. त्याचप्रमाणे गुरुवारी तुम्हाला 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र आणि पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचे पठण करायचे आहे आणि या प्रकारे आपण स्वामींचे 11 गुरुवार करायचे आहेत. येणाऱ्या गुरुवारपासून आपण 11 गुरुवाराला नक्कीच प्रारंभ करू शकता. तुम्हाला जर 11 गुरुवार करायचे नसतील किंवा काही कारणास्तव शक्य नसतील तर तुम्ही श्रावणातले 4 गुरुवार देखील करू शकता. या 4 गुरुवारी देखील तुम्ही याच सेवा करायच्या आहेत. त्या सेवा म्हणजे तुम्ही स्वामीचरित्र सारामृत पठण करायचे आहे, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि 11 माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आपण श्रावणातल्या गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचे पूजन कसे करायचे तर आपली नित्यपूजा आटोपल्यानंतर, नित्यसेवा आटोपल्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती ठेवून आपण गुरुवारची पूजा करायची आहे. तर आपण पूजा करताना काय करायचं की जर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे, स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे. यानंतर आपण तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीला नक्कीच आपण दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. या अभिषेकानंतर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला हिना अत्तर लावू शकता. यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांना फळे, फुले आणि दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्ही दुपारी जे काही स्वयंपाक कराल किंवा संध्याकाळी पूजेचा जो स्वयंपाक कराल त्याचा नैवेद्य आपण स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आहे आणि सेवा आपण सांगितलेल्याच आहे त्याप्रमाणे आपण गुरुवारी सेवा करायची आहे. दर गुरुवारी आपण स्वामी समर्थ महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दत्तसेवेमध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा रोज 108 वेळा आपण जप करू शकतो. तर मैत्रिणींनो, या सेवा करायला जर आपण श्रावण महिन्यात सुरुवात केली तर कोणतीही आपल्याला अडचणी राहणार नाहीत आणि स्वामी समर्थ महाराजांचे तसेच श्री गुरुदेव दत्तांचे आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी राहतील. तर मैत्रिणींनो, झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.